बातमी आहे कळमनुरी येथून। कर्तव्यात कसूर व गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी। कळमनुरी। कर्तव्यात कसूर, बेजबाबदारपणा व गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाईची वंचित बहुजन आघाडीने केली मागणी। जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष कळमनुरी यांना दिले लेखी तक्रारी निवेदनालय। यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, तालुका युवा महासचिव संतोष इंगोले, तालुका युवा सचिव जयभीम डोंगरे, माणिक पाईकराव, दादाराव खंदारे, मनोज वाढवे, राष्ट्रपाल वाढवे, दिनेश पाईकराव, समाधान पाईकराव, दीपक पाईकराव, किशन पाईकराव आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते। त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट क्रिएट केलेत का नाही केले? दिवसभर बाई बोंबलली, का त्या बाईला तुम्ही ट्रीटमेंट दिली नाही? का तिला गोळ्या दिल्या नाही? काय इंजेक्शन दिला नाही? माझा हा प्रश्न आहे। 24 तास बाई तुमच्या सिस्टरला म्हणत राहील, माझ्यावर उपचार कर। ते गरीब माणसं आहे, काढावी माणसं आहे, त्यांना काय करणार? माणसाला मारता का तुम्ही? आणि नाही बसायचं तुमचा आणि डॉक्टरांची ड्युटी होती, बरोबर? डॉक्टरांची डॉक्टरांची जी ड्युटी होती संध्याकाळी, तेवढं फक्त मला ऑन द स्पॉट तुम्ही सांगा त्या दिवशी किती डॉक्टरांची नाईटला ड्युटी होती, म्हणजे विषय क्लिअर होता। बाईचं ते सोडाच, महिला आयोगाकडे पाठवतो तुम्ही जन्म द्या, त्याचा विषय नाही। मला माहिती आहे कुठून कशी ऍप्लिकेशन तुम्हाला पाठवायची, तुम्ही एवढी डॉक्टरांचं हे नका करू। 26 तारखेला डॉक्टर जाधव आणि डॉक्टर वरवणकर यांची ड्युटी होती, बरोबर? आणि 27 तारखेला डॉक्टर वरवणकर आणि डॉक्टर जाधव यांची ड्युटी। बरं, मग डॉक्टर कुठे गेले? जाधव डॉक्टर कुठे होते 27 तारखेला? याचं उत्तर द्या तुम्ही मला। 27 तारखेला डॉक्टर काहीतरी 9:30 वाजेपर्यंत ती वार्डमध्ये राहून घेतला। 9:30ला विचारतो होतो, एक हॉस्पिटलला विचारतो ना, मला एक तास आधी ते आता कसं सांगण्यावरून आहे, काय डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेज चेक केले नाही, काय काय जे काय कुठे त्यांच्या सांगण्यावरून ह्या गोष्टी सांगतो। त्याच्यानंतर हे डॉक्टर जाधव हे डॉक्टर वरवणकर सरांना जेवण्यासाठी जातो म्हणून सांगून गेले। ओके, आणि त्याच्यानंतर जवळपास काहीतरी 10च्या दरम्यान, 9:30 पावणे 10च्या दरम्यान मला डॉक्टर जाधवचा फोन आला। त्यांचा घरून काहीतरी अडचण आली, सर म्हणजे मला अर्जंटली जावं लागेल, डॉक्टर जाधव वरुणकर साहेब त्यांना परमिशन देऊ शकतात का जेवायला जायला? वरुणकर साहेब परमिशन देऊ शकतात का त्यांना जेवायला जायला? 15-20 मिनिटासाठी काही बोलतोय मी, ऍडजस्टमेंटचं बोलत नाही, रूल आणि रेग्युलेशनचं बोलतोय आपण। जाऊ शकतात का? सिव्हिल हॉस्पिटलच्या परांगणाचं गेट सोडण्यासाठी बाय प्रोसेस आहे का नाही आहे? नाही, बाय प्रोसेस आहे का नाही आहे? नाही, ती बाय प्रोसेस त्यांनी फॉलो केली का? नाही, फॉलो नाही केली, त्यांनी मनमानी कारभार केला, बरोबर? ते ऍडजस्टमेंटचा तुमचा ऑफिशियल भाग आहे तुमच्या डिपार्टमेंटचा, त्याच्याशी मला काही घेऊन देणं नाही। तुमचे रूल्स आणि रेग्युलेशन त्यांनी फॉलो केलेत का? नाही, त्यांनी फॉलो केले, बरोबर? त्यानंतर ते गेल्याच्या नंतर जर तुम्हाला म्हणत असतील ते फोनवर, तुम्हाला फोन केला, तुम्ही अरेंज करायला ना, किती वाजता फोन केला त्यांनी? पावणे 10 किंवा 9:30 पर्यंत इथं तक्रार दाखल झाली होती। सगळ्या गोष्टी मी इथं ऑन रेकॉर्ड मध्ये घेतल्या होत्या, सगळ्या गोष्टी, बरोबर? त्यांनी गेल्याच्या नंतर तुम्ही ते ऍडिशनल त्यांनी जे केले, त्यांनी रायटिंग मध्ये किंवा तुम्हाला इथं दिले का? त्यांनी रुग्णालय सोडताना इथं काही लेखी दिले का आपल्या रुग्णालयाला? तुम्हाला काही लेखी पाठवलं नाही, तुम्ही अलाउड कसं केलं? अलाउड कसं केलं? पर्सनल गोष्टी, पर्सनल सोडून द्या विषय, ऑफिशियल बोलतोय मी, मला ऑफिशियल बोला, मला पर्सनल बोलत नका। ऑफिशियल तुम्ही अलाउड कसं केलं? ऑफिशियली सरांनी सकाळी मला सकाळी सोडा, मी रात्रीचं बोलतोय, सकाळचं सोडा। त्यानं अनऑफिशियल हॉस्पिटल सोडलं कसं त्या डॉक्टरनं ते मला सांग, कसं सोडते ते मला हीच अपेक्षा आहे। तुम्ही अंगावर घेऊ नका, तुम्ही अंगावर घ्या, तुम्हाला जड जाईल। मी आहे इथल्या पुढची वर, तुमचा जेवढा आहे तेच आहे तेवढा, कोणाचाच नाही। ही पुढची हे पर्सनल गोष्ट नाही। ऑन ड्युटी 24 आवर्स एका महिलेवरती त्यांनी ट्रीटमेंट केली नाही। ओपीडीचा आयपीडी ऍक्ट ओपीडी त्या भानगडीत किंवा तुमच्या ऑफिशियलच्या ड्राफ्टिंग मध्ये सगळे एज्युकेटेड इथे बसले, ते घेण्याची माझी तुम्हाला विनंती की आता ऍप्लिकेशन मी दिलंय, याच्यानंतर पण ते करू नका। पाटे साहेब, तुम्हाला पण माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, मला शक्ती पंच माहिती स्टार्ट। आज उपजिल्हा शासकीय रुग्णालय कळमनुरी येथे वैद्यकीय अधीक्षक यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून
लेखी तक्रार निवेदन देण्यात आले. 26 डिसेंबर 2025 रोजी खरवड या गावातील सुरेखाताई खडसे व तसेच कैलास खडसे यांना मारहाण झाल्यामुळे हे रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावरती तात्पुरता उपचार करण्यात आला, परंतु इथे कार्यरत असलेले डॉक्टर बालाजी जाधव वैद्यकीय अधिकारी यांनी सुरेखाताई खडसे यांच्यावरती 26 डिसेंबरपासून ते 27 डिसेंबर म्हणजे 24 तास कोणत्याही प्रकारचा उपचार केला नाही. ते व त्यांचं कुटुंब त्यांना विनवण्या करत राहिलं की आमच्यावरती उपचार करा, परंतु ते ॲडमिट असताना सुद्धा त्यांचे ॲडमिशन नाही म्हणून त्यांना नाकारण्यात आलं. त्यांना कोणत्याही प्रकारचा उपचार त्यांच्यावरती सिस्टरनं केला नाही, डॉक्टरनी केला नाही. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला 27 डिसेंबरला तक्रार प्राप्त होताच आम्ही शासकीय रुग्णालयामध्ये आलोत. आम्ही त्यांना भेटलोत व सर्व डॉक्युमेंट कागदपत्र सर्व काय आम्ही बघितल्याच्या नंतर त्यांचे ॲडमिशन इथं आहे म्हणून आम्हाला स्पष्ट कळालं. त्यानंतर डॉक्टर जाधव हे मनमानी कारभार आणि बेजबाबदार निष्काळजीपणाने हॉस्पिटलला उपस्थित नव्हते. त्यांना संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट येण्यास नकार दिला, आरेरावीची भाषा केली. एक पत्रकारांनी फोन करून त्यांना विचारणा केली, त्यांना सुद्धा आरेरावीची भाषा केली आणि ड्युटी असताना सुद्धा मी ड्युटीवरती नाही तर स्पष्ट त्यांनी खोटे उत्तरे आम्हाला व रुग्णांना दिले. त्याची तक्रार आज वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेली आहे. अशा बेजबाबदार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या, मनमानी कारभार करणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर बालाजी जाधव यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि रुग्णाला न्याय द्यावा असं लेखी तक्रार निवेदन दिलं आहे. 2 दिवसाच्या आत म्हणजे 48 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी ह्याच रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये रुग्णांना, पीडित महिलेला घेऊन अनुपोषणाला बसेल व याची दखल आरोग्य विभागाने घ्यावी. असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.